नमस्कार मुलांनो, कसे आहात तुम्ही सगळे? अ, मागच्या वेळेला आपण भेटलो तेव्हा आपण आपला बायोटेक्नॉलॉजी म्हणजे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी म्हणजे आपल्या पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या धड्याचा दुसरा भाग बघितला होता. आता आपला हा धडा संपणार आहे. धड्याच्या शेवटाकडे आपण ऑलरेडी आलो होतो, तेव्हा आपण बऱ्याच गोष्टी बोललो होतो. आपल्या ऊती म्हणजे काय? त्यांच्या अनेक प्रकार जे असतात ते आपण पाहिले होते. त्या ऊतींमधनं आपण त्या पेशींचा अभ्यास कसा करतात ते पाहिलं होतं. त्याची रचनेमध्ये किंवा त्याच्या इन जनरल अभ्यासामध्ये कोणते-कोणते मुद्दे येतात ते आपण पाहिले होते. आपण जेव्हा आपल्या मागच्या लेक्चरचा शेवट केला, त्यावेळेला आपण हे पाहिलं होतं, की आपल्या आजूबाजूला असलेलं जे काही प्रदूषण आहे, त्या प्रदूषण नियंत्रणामध्ये आपण या सूक्ष्म जीवांचा वापर करून जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने आपला आजूबाजूचा परिसर कसा स्वच्छ करून घेऊ शकतो. म्हणजेच काय क्लीनिंग ऑफ द एन्व्हायर्नमेंट. थोडक्यात हे अतिशय महत्वाचं जैव संसाधनं वापरून केलेलं आपल्या परिसराचं स्वच्छतेचं काम आहे. हे नैसर्गिक पद्धतीने होतं. कारण की आपल्या आजूबाजूला असलेले सूक्ष्मजीव असतात ते विघटन करतात आणि विघटन ही एक अतिशय मूलभूत नैसर्गिकपणे चाललेली अशी सगळीकडे चालू असलेली ही प्रक्रिया असते. आपल्या आजूबाजूला मी तुम्हाला म्हटलं होतं, पाण्याचं, हवेचं आणि जमिनीचं अशा सगळ्या प्रकारचं जे प्रदूषण आहे, ते क्लीन करण्याकरता, ते स्वच्छ करण्याकरता आपल्याला या जैवतंत्रज्ञानामधनं जास्तीच्या किंवा जास्त फास्ट डिकंपोज करणाऱ्या अशा प्रजाती बनवता येतात, ज्या काय करतात, आजूबाजूला असलेला कचरा सगळा क्लीन करून टाकतात. आता आपण याच्या शेवटच्या टप्प्याकडे आलोय. स्क्रीन शेअर करते आणि आपण त्याला पुढे कंटिन्यू करूया. 2 मिनिट. पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञानामध्ये आपण काय-काय पाहिलं? समोर दिसेलच तुम्हाला पुस्तकामध्ये आणि त्याचा शेवटचा टप्पा जो आपण बघणार आहोत, तिथे सुद्धा आपण आता जाऊया. बघा, पेशी विज्ञान आणि जैवतंत्रज्ञानामध्ये आपण पेशी विज्ञान म्हणजे काय हे पाहिलं होतं. त्याच्यामध्ये आपण मूलपेशी हा अतिशय महत्वाचा मुद्दा आज डिस्कस केलेला आहे. या मूलपेशी आपल्याला 2 ते 3 ठिकाणी शरीरामध्ये मिळत असतात. भ्रूणामध्ये असतात त्या सगळ्यात महत्वाच्या मूलपेशी असतात. त्यांच्यापासून आपण नवीन प्रकारचे अवयव आणि अवयव संस्था बनवू शकतो आणि त्याचा वापर आपण एखाद्या शरीरामधल्या एखाद्या व्यक्तीच्या शरीरामधल्या एखाद्या अवयवाला पुनरुज्जीवित करण्याकरता किंवा त्याला बदलण्याकरता, प्रत्यारोपण करण्याकरता वापर करून घेऊ शकतो. त्यानंतर हे कसं करतात ते सुद्धा आपण आपल्या पहिल्या लेक्चरमध्ये पाहिलं होतं. आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण अरे, 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 कुठे गेलं रे? हं. आपल्या पुढच्या टप्प्यामध्ये आपण ह्याच्याबद्दल बायोटेक्नॉलॉजीमध्ये काय-काय केलं जातं, ह्याचा अभ्यास सुरू केला होता. ठीक आहे. जेनेटिक बायोलॉजी किंवा आपण त्याला काय म्हणतो जेनेटिक्स, ज्याच्यामध्ये जनुकांचा अभ्यास करून त्याच्यामध्ये बदल करून नवीन तंत्रज्ञानाने काही बदल केलेले आहेत. आपल्याला माहिती आहे, की आपल्या सगळ्या सजीवांच्या शरीरामध्ये डी आणि आर नावाचे 2 महत्त्वाचे घटक असतात, जे आपल्याला ठरवतात. आपण जसे आहोत, जसे कसे आहोत, अ, कसे बदल झाले ते आपल्यामध्ये काय होतील, ह्या सगळ्याचा कोड लँग्वेजमध्ये फॉर्म्युला आपल्या प्रत्येकाच्या डी-एन-ए, असतो. मग याच्यामध्ये काही रोग निर्माण करणारे किंवा काही अं, कमी शक्ती देणारे अशी काही जनुक असतात. त्यांना बदलून टाकलं तुम्ही, त्या पूर्णच्या पूर्ण पदार्थामध्ये किंवा त्या पूर्णच्या पूर्ण सजीवामध्ये बदल होतो. हे आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं. हा गोल्डन राईस असेल किंवा बीटी वांगी असतील किंवा तणनाशक औषधी असतील किंवा जैविक खतं असतील. पशुसंवर्धनामध्ये आपल्याला माहिती आहे, की जास्त दुधाचं उत्पन्न करायचं असेल, कुठलीही पण गाय दूध केव्हा देते? जेव्हा तिला बाळ होणार असतं. बरोबर? जे दूध दुभत्या गायी असतात त्यांच्याचकडनं दूध मिळतं. मग दूध मिळवण्याकरता त्यांना बाळ व्हायला पाहिजे आणि बाळ होण्याकरता आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणजेच कृत्रिम रेतन आणि कृत्रिम पद्धतीने गर्भाचं प्रत्यारोपण ह्या 2 पद्धती केल्या जातात. खरं तर जरा विचार करा तुम्ही. शांतपणाने कधीतरी या गोष्टीचा विचार करा. आपण स्वतःच्या स्वार्थाकरता आपल्याकडे असलेल्या गायींना, म्हशींना त्यांच्या शरीराच्या कॅपॅसिटीच्या पलीकडे वारंवार एखादं बाळ जन्माला घालण्याकरता प्रद्युक्त करतोय. म्हणजे विचार करा. एक प्रकारे आपण त्यांच्या शरीरावर अन्याय करतोय का? विचार करा. आपण आता असा विचार करूया, म्हणजे मी बायोटेक्नॉलॉजी तुम्हाला दुसरी बाजू सांगते. हं. तुम्ही म्हणाल, "हे काय तुम्ही मध्येच सांगताय." पण आपण सेन्सिटिव्हली या गोष्टीचा विचार केला पाहिजे. एखाद्या स्त्रीचं शरीर, आपण आपल्यातनं आपल्या उदाहरणातनं ही गोष्ट समजून घेऊ. एखाद्या स्त्रीचं शरीर, त्या शरीरामध्ये एका वेळेला किती बाळ जन्माला घालू शकतो आपण? चांगलं, हेल्दी आणि त्याला आपण सगळ्या सुविधा देऊ शकतो असं 1-2 बाळ. 3, 4, 5, 6, 7, 8 पूर्वीच्या काळी
तुम्हाला माहिती असेल लवकर लग्न व्हायची, 8-8, 10-10, 12-12 मुलं व्हायची. आणि त्या बायका 40शी-50शी पर्यंतही पुन्हा-पुन्हा गर्भावस्थेमध्ये जायच्या. म्हणजे काय गर्भधारणा करायच्या. आणि त्यांना खूप वयापर्यंत बाळं होत राहायची. आणि हे सगळीकडे समाजामध्ये होतं. असं काहीच घरांमध्ये, काहीच धर्मांमध्ये असं वगैरे नव्हतं. पण ह्याचा परिणाम त्यांच्या तब्येतीवरती आणि होणाऱ्या बाळांवरती सुद्धा व्हायचा. बरोबर? आपलं शरीर हे एक मशीन आहे. त्या मशीनमधनं आपल्या स्त्रीचं शरीर जे आहे हे पुनरुत्पादनासाठीच बनलेलं आहे. पण याचा अर्थ असा नाही ना, की दर 1 वर्ष आड गेलं बाळ व्हायलाच पाहिजे. हे तिच्या शरीराचा केलेला अपमान आहे एक प्रकारे. देवाने जे काही बनवलंय ते नीट व्यवस्थित जपून वापरणं आणि त्याच्यामध्ये जेवढी त्याची कॅपॅसिटी आहे तेवढ्या कॅपॅसिटीमधनंच तिचं शरीर आणि तिचं स्वास्थ्य दोघांची काळजी घेणं हे आपलं काम आहे ना. हे लोकांना नंतर कळलं आणि मग त्याच्यामधनं समाज कल्याण करणाऱ्या अनेक काय बरं म्हणतो आपण स्कीम्स गव्हर्नमेंटच्या या बाहेर यायला लागल्या. त्यातनं लोकांना ह्या गोष्टीचं महत्त्व कळलं. पण जर हे आपण आपल्या महिलांच्या बाबतीमध्ये म्हणजे स्त्रियांच्या बाबतीमध्ये म्हणतोय, तर मग या गायी आणि म्हशींच्या बाबतीमध्ये आपण याचा विचार का नाही करत आहे? विचार करून बघा. आपल्याला दुधाची गरज आहे. आपण लहान होतो तेव्हा आपण आपल्या आईचं दूध पिऊन लहानाचे मोठे झालोय कारण आपण सस्तन प्राणी आहोत. पण आपण मोठे झाल्यावरती पण आपल्या दुधाची गरज आपली गाय आहे ना, त्याला आपण गोमाता म्हणतो. कारण आपल्या आईनंतर तिचे जे आपल्याला आपण म्हातारे होईपर्यंत दूध देते. पण तिच्याही शरीराची काही कॅपॅसिटी आहे की नाही? किती बाळांना ती जन्माला देऊ शकते? तिच्या पूर्ण शरीरच्या सिस्टीमला आपण खराब करतोय कारण आपल्याला सारखं दूध पाहिजे. म्हणजे तिचं शरीर रिकव्हर झालं बाळ झाल्यानंतर, की पुन्हा त्याच्यामध्ये कृत्रिम रेतन करायचं आणि पुन्हा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन म्हणा किंवा एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणा आणि परत तिला आपण गर्भवती करायचं आणि ह्यातनं काय होईल, परत तिला बाळ होईल आणि परत दूध मिळेल. फक्त दूध मिळेल म्हणून आपण तिच्या शरीरावर अन्याय करत नाहीये का? विचार करा. ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुद्दाम तुम्हाला सांगते कारण तुम्ही बायोटेक्नॉलॉजीचा अभ्यास करताय. ह्याच्यामध्ये आपण जैव तंत्रज्ञानाचा अभ्यास करतोय. तर ह्याचं सोल्युशन काय असू शकतं? ह्याचा पण विचार करा. दूध तर आपल्याला हवंच आहे. पण त्या दूध देणाऱ्या गायी आणि म्हशींच्या शरीराचा विचार, त्यांच्या स्वास्थ्याचा विचार आपणच करायला पाहिजे की नाही? तो विचार करा आणि मग मला सांगा, की हे का आणि कसं करता येतं? आणि मग हे योग्य आहे का अयोग्य? मी परत म्हणते, आपण आपल्या स्वार्थासाठी पण काही गोष्टी बदललेल्या आहेत. हं. त्याच्यामधली एक गोष्ट आहे का? विचार करा. हे तुम्हाला मी सांगण्याचं कारण असं आहे, की धडा तर तुम्हाला असंही वाचून समजेल. पण ह्याचा एक दुसरा जो ह्याची दुसरी दृष्टी आपल्याकडे असायला पाहिजे. आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंट करायची आहे. म्हणजे विकास तर करायचा आहे, पण आपल्याला सगळ्यांना घेऊन जायचंय. आपल्या विकासामुळे इतरांचा ऱ्हास नाही व्हायला पाहिजे. आपल्या विकासामुळे इतरांना त्रास नाही व्हायला पाहिजे. जे आपण आपल्या आईसाठी विचार करतो, ते आपण आपल्या त्या आईसाठी का नाही विचारात घेतलं पाहिजे? मी तरी असा विचार करते. तुम्ही विचार करून बघा आणि मला सांगा, हे बरोबर आहे का नाही? चला, आता ह्याच्यानंतर आपण मानवी आरोग्यावरती आपल्या ह्या जैव तंत्रज्ञानाचे किती फायदे आहेत ते आपण ऑलरेडी बघितलं होतं. उपचार लवकर होतात. चांगल्या-चांगल्या औषधांची निर्मिती ह्याच्यामधनं होते. लसीकरणामध्ये आपण कशा पद्धतीने आता बदल केलेले आहेत. खाद्य लसी म्हणजे एडिबल बटाटे आपण बघितले होते. डायरेक्ट खाण्यासाठी. जनुकीय बटाटे. मी तुम्हाला त्याच्यावरती विचारलं सुद्धा होतं, की बटाटे कशाला बनवायचे? मग फळच बनवायची ना. फळं तर आपण कच्चीच खातो. असा विचार करून आपण याच्यामध्ये बदल करू शकतो. रोगांचे उपचार, जनुकीय उपचार. आता हे आपलं राहिलं होतं आणि इंटरफेरॉन राहिलं होतं. काही छोट्या आकारांच्या प्रथिनांचा उपचार त्याचा वापर इंटरफेरॉन काय करतं? आपल्याला एखाद्या विषाणूचा अटॅक झाला आपल्या शरीरावरती, आपण आजारी पडलो, तर त्यांच्या उपचाराकरता आपल्या रक्तामध्येच इंटरफेरॉन तयार होतो. आता जर हे कमी प्रमाणात झालं तर आपण लवकर आजारी पडू. म्हणून इंटरफेरॉन बाहेर बनवणं कशामधनं? ई कोलाय नावाचा एक छोटासा जीवाणू आहे, मायक्रोब आहे. त्याच्यामधनं त्याच्या शरीरामधनं हे इंटरफेरॉन बनवून घेणं हे आता आपण करतोय. आपल्या शरीरात बनत नाही का? नको बनवून दे. दुसऱ्याकडचं बनवून टाकून घ्यायचं. जनुकीय उपचार, जीन थेरपी. काही पेशीमध्ये जनुकीय दोष निर्माण झाल्यावरती त्या पेशींवर जनुकीय उपचार करणं आज जैव तंत्रज्ञानामुळे शक्य झालेलं आहे. हे आपण त्या दिवशी हे आपण मागच्या लेक्चरमध्ये ऑलरेडी बघितलं होतं, की ह्या काही पेशींमध्ये सोमॅटिक सेलमध्ये काही बदल झाले, तर त्याच्यामधनं काहीसे डिसीजेस असतात, काही रोग असतात.
ज्याला आपण जनुकीय आजारांमध्ये बघितलं होतं मागच्या वेळेला, ते आपल्याला बरे करता येऊ शकतात जैवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने. मग क्लोनिंग आपण बघितलं होतं. डॉली ही पहिली जी आहे मेंढी, बरोबर? त्याची प्रतिकृती कशी बनली होती? जेनेटिक क्लोनिंगमुळे बनली होती. तर ते आपण बघितलं आणि जैवतंत्रज्ञानामध्ये पर्यावरणाचा जो काही स्वच्छता करणारा घटक आहे, तोही आपण पाहिला. डीएनए फिंगर प्रिंटिंग आणि अन्न जैवतंत्र हे आपलं बाकी आहे. बघा, अन्न जैवतंत्र म्हणजे काय? पाव, चीज, मद्य, बियर, दही, व्हिनेगर असे अनेक अन्नपदार्थ जे बनवण्याकरता आपल्याला सूक्ष्मजीवांची मदत लागते. हे 9वीला आपण एका मोठ्या लेसनमध्ये केलेलं आहे. ओळख सूक्ष्मजीवांची नावाचा कोणता तरी धडा होता आपल्याला 8वी 9वीला. ह्याच्यामध्ये आपण अनेक सूक्ष्मजीवांचा अभ्यास केलाय की ते कोणत्या कोणत्या प्रजाती. 10वीला पण तर आहे आपल्याला त्याच्यामध्ये. कशात काय टाकलं की काय होतं. हा धडा ऑलरेडी आपल्याला आहे. तर त्या सगळ्याचा वापर करून आपण अन्नामध्ये पण जैवतंत्रज्ञानाचा वापर करून मोठ्या प्रमाणामध्ये आता ह्या सगळ्या वस्तू बनवतोय. डीएनए फिंगर प्रिंटिंग. ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीच्या बोटांचे ठसे एकमेव असतात. माझ्या हाताचे ठसे हे माझी ओळख आहे. जेव्हा मी माझा अंगठा देते की नाही एखाद्या ठिकाणी, तेव्हा हे माझे फिंगरप्रिंट हे प्रूफ आहे की ही मीच आहे. दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा अंगठ्याचा ठसा माझ्या अंगठ्याच्या ठशाला मॅच करणार नाही. अगदी माझ्या जुळ्या सख्ख्या बहिणीचा किंवा भावाचा सुद्धा मॅच करणार नाही. म्हणजेच प्रत्येक माणसाच्या डीएनए प्रमाणे त्याच्या हाताच्या, पायाच्या, बोटांचे ठसे हे स्वतंत्र असतात, एकमेव असतात. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीच्या उपलब्ध डीएनए वरून त्या व्यक्तीची ओळख पटवणं शक्य होतं. त्याला आपण काय म्हणतो? डीएनए फिंगरप्रिंटिंग. याचा वापर गुन्हे निदान शास्त्र म्हणजे फॉरेन्सिक सायन्स मध्ये होतो. गुन्ह्याच्या ठिकाणी आढळलेल्या गुन्हेगाराच्या शरीराच्या कोणत्याही भागापासून त्याची आपल्याला ओळख पटवता येते. उदाहरणार्थ केस असतील, आता मी केस बांधते म्हणून मला ते आठवलं. केस असतील किंवा काही भयंकर विकृत असे गुन्हे लोक करतात. काही ठिकाणी काही रेप केसेस असतात किंवा काही जळून गेलेले असे काही मृतदेह असतात. आता मी तुम्हाला काय सांगते, शरीराच्या कुठल्याही भागामधनं कुठलाही सेल तुम्हाला मिळाला, कुठलीही पेशी मिळाली, त्याच्यातून तुम्हाला डीएनए शोधता येतो. केसांच्या तुकड्यामधनं, अगदी छोटासा केसांचा भाग असेल तरी, नखामधनं, हाडाच्या हाडापासनं किंवा हाडाला चिकटलेल्या लहानशा स्किन मधनं किंवा जसं मी तुम्हाला म्हणलं होतं की पूर्णपणे जळून गेलेलं एखादं शरीर असेल, ती व्यक्ती कोण आहे हे ओळख पटवण्याकरता त्याच्या शरीराचा तो भाग जो की जळलेला नाहीये, तिकडनं एखाद्या पेशीमधनं डीएनए काढून मग त्याची ओळख करणं. हे फॉरेन्सिक सायन्स मध्ये करतं. गुन्हेगार कोण आहे? कोण असेल ती व्यक्ती ज्याने हा गुन्हा केलाय, त्याचे काही ना काही शरीराचे अवशेष तिथे असू शकतात. त्याच्यावरून हे शोधता येतं डीएनए फिंगरप्रिंटिंग. तसंच एखाद्या बालकाच्या पित्याची ओळखही करता येते. हा प्रॉब्लेम आपल्या देशात फारसा नाहीये. सध्या तरी काही वर्षापूर्वी तरी फार नव्हता. सध्या तुमचं जेन झी आणि ह्या सगळ्या जनरेशन्सच्या बाबतीमध्ये गोष्टी खूप फास्ट बदलत आहेत. एखाद्या बाळाचा बाबा कोण हे शोधण्याकरता डीएनए फिंगरप्रिंटिंगचा पण वापर केला जातो. काही ठिकाणी हे हॉस्पिटलमध्ये बाळ बदलणं किंवा बाळ चोरीला जाणं अशा खूप विचित्र घटना घडतात बरं का समाजात. असं होतं, खरोखर होतं. तर मग जे बाळ आहे त्याचा खरा बाबा कोण आहे? आई बाबा कोण आहेत त्याचे? त्याची ओळख तर पटता यायला पाहिजे की नाही? अशा वेळेला हे डीएनए फिंगरप्रिंटिंग मदत करतं. हे कुठे होतं? हैदराबादला. तिथे हे डीएनए फिंगरप्रिंटिंग केलं जातं. आता कृषी विकासातील महत्वाचे टप्पे हा आपल्या धड्याचा शेवट आहे. हरित क्रांती म्हणजे काय? आपल्या देशामध्ये जी काही भरपूर मोठी लोकसंख्या आहे, त्या सगळ्यांचं पोट भरलं पाहिजे. 2 वेळेला सगळ्यांना पोट भरेल एवढं अन्न मिळालं पाहिजे. ह्याच्याकरता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला अन्नधान्याचा पुरवठा करावा लागतो. आपल्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा भस्मासूर आधीपासूनच आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये पण, स्वातंत्र्यानंतर सुद्धा. आणि अर्धवट कमी अन्न म्हणजे पोट तर भरलंच नाही. घरामध्ये खूप जास्त संख्या आहे लोकांची. कमवणारे लोक कमी आहेत. बाहेर अन्नाचा तुटवडा आहे. तर तुम्ही कसं पोट भरणार ना? तर अपुऱ्या आणि निकृष्ट अन्नामुळे आपली जी काही पिढी तयार होते, ती तशीच बनते. अविकसित असते. शरीराची क्षमता कमी असते. बुद्धीची क्षमता कमी होते. ह्याच्यामुळे अनेक विकसनशील देश हे ह्या प्रॉब्लेम मधनं चालले होते. ही कधीची गोष्ट आहे 20व्या शतकाच्या सुरुवातीला, जेव्हा आपला देश पण हळूहळू स्वातंत्र्यानंतर पुन्हा मोडकळीला आलेला देश उभा राहत होता. कमी जमिनीमध्ये आपल्याला जास्त आता धान्य उत्पादनाची गरज होती. कमी जमीन आपल्याकडे, लोक खूप आहेत. जसं मी तुम्हाला म्हणलं, एका हेक्टरमध्ये
जर मला 100 टन माझं धान्य मिळत असेल तर ते कमी आहे. ते दुप्पट किंवा तिप्पट केलं तर मला जास्त पैसे मिळतात आणि इतक्या लोकांचं डबल किंवा ट्रिपल लोकांचं पोट भरतं. म्हणजे मला काय करायचंय, प्रति हेक्टरी उत्पादन वाढवायचं. त्याच्याकरता माझ्याकडे काहीतरी ज्ञान असलं पाहिजे, की कमी जागेमध्ये, कमी कष्टामध्ये, त्याच पिकांमध्ये मला जास्त कसं उत्पन्न मिळेल. हे जेव्हा झालं त्याला हरित क्रांती असं म्हणतात. ते डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांनी आपल्या देशामध्ये ह्याच्यामध्ये खूप मोठं काम केलं. ह्याच्यामध्ये काय-काय गोष्टी होत्या. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ज्या बिया टाकतोय, त्याची जात चांगली पाहिजे. जात म्हणजे आपल्या जातींबद्दल चाललेलं नाहीये. ज्या बियांच्या जाती आहेत, त्याच्या प्रजाती आहेत, ज्यांना लवकर कीड लागत नाही, ज्या खूप जास्त उत्पन्न देतात, अशा चांगल्या प्रजातीच्या बिया. त्याच्यामध्ये खतांचा आणि कीटकनाशकांचा योग्य वापर. खूप चांगलं पीक आलं आणि सगळं अळ्यांनी खाऊन टाकलं. मग काय उपयोग? मग त्या कीटकनाशकांपासून आपल्या अन्नाला वाचवणं आणि जल व्यवस्थापन. बिना पाण्याची शेती होऊ शकत नाही. तर ह्या सगळ्याचा व्यवस्थित प्लॅनिंग करून जेव्हा आपण शेतीमध्ये वापर केला, तेव्हा आपल्या अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये खूप मोठी वाढ झाली. म्हणजे क्रांतिकारक वाढ झाली आणि खूप सारी आपली जनसंख्या या उपासमारीतनं वाचली. पूर्वी पण आपण शेती करत होतो. आपला देश तर शेतीप्रधानच आहे आधीपासून. पण ज्या चुका करत गेलो होतो आपण किंवा दुर्लक्ष केलं होतं त्याच्याकडे, त्या चुकांवरती जेव्हा आपण सोल्युशन शोधलं, तेव्हा आपल्याच शेतामध्ये आपलं उत्पन्न वाढलं. ठीक आहे. याच्यामध्ये अमेरिकेतले याचे नॉर्मन बोरलॉग आहे आणि भारतामधले डॉक्टर स्वामीनाथन यांनी केलेला हा अभ्यास आहे. आता बघा, विविध प्रकारच्या नवीन नवीन प्रजाती संशोधनातून आपल्याला मिळाल्या. त्याच्यामध्ये पूर्ण देशामध्ये विविध प्रकारचं संशोधन, अनेक कार्यशाळा ह्याच्यावर काम करतात. आता दुसरा एक महत्वाचा भाग आहे व्हाईट रिव्होल्यूशन म्हणजे श्वेतक्रांती. जसं मी तुम्हाला मगाशी म्हणाले की दुधाची गरज ही आपल्या देशातली खूप मोठी गरज आहे. आपल्या देशामध्ये खूप दुधाचे पदार्थ खाल्ले जातात. बघा, प्रत्येक घरामध्ये आपल्याकडे दूध येतं, त्या दुधापासून दही बनतं. अजूनही काही घरांमध्ये घरातल्या दह्यापासून तूप बनतं. ताक पितो आपण, बरोबर? मठ्ठा-बिठ्ठा तर आहेतच आपल्याकडे. त्याचबरोबर श्रीखंड. श्रीखंड आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपला आवडीचा गोड पदार्थ आहे तो. श्रीखंड, पुरी-बिरी सणासणावाराला असतं आपल्याकडे. त्याचबरोबर बटर, पनीर-बिनीर ह्या सगळ्या ज्या काही दुग्धोत्पादनातल्या महत्वाच्या पदार्थांची निर्मिती आपल्या देशामध्ये केली जाते. त्याचं कारण हे आहे, की आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणामध्ये दूध दुभत्या जनावरांचा आपण सांभाळ करतो. ह्याचा सगळ्यात मोठा उत्पादनाचा भाग हा गुजरातमध्ये. गुजरातमध्ये आणंद नावाचं एक जागा आहे. तिथे सहकारी दुग्धोत्पादनाची चळवळ त्यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये केली आहे. ते मोठ्या-मोठ्या दुधाच्या प्रोडक्ट्स बनवणाऱ्या कंपन्या गुजरातमध्ये. तिथे खूप गाई म्हशी आहेत. तिथे त्यांचा सांभाळ केला जातो आणि त्या दुधापासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्या दुधाच्या उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवताना त्याच्यामध्ये गुणवत्ता नियंत्रण, अन्न दुग्धजन्य पदार्थांचं उत्पादन, त्यांचं जतन याच्यावरती जैव तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून आपण नवीन नवीन पदार्थ बनवतो. ते जास्त टिकावे म्हणून पण काम करतो. बरोबर? आता ह्याच्या पुढे बघा दिलंय, की जगभरातल्या पुन्हा सगळे लोकं देशी प्राण्यांना प्राधान्य का देतात? कारण देशी गायींचं दूध हे सगळ्यात चांगलं कसदार दूध असतं. आपल्या देशातलं असतं ते. मग आहे नीलक्रांती म्हणजे ब्लू रिव्होल्यूशन. ह्याचा अर्थ आहे, की पाण्याचा वापर करून उपयोगी जीवाची निर्मिती करणं. आपल्या देशामध्ये 3 बाजूला आपल्या देशाच्या पाणी 2-3 समुद्र आहेत आणि आपल्या देशाच्या मध्ये-मध्ये पण खूप साऱ्या नद्या आहेत, तलाव आहेत. पाणी भरपूर आहे आपल्या देशामध्ये. त्या पाण्यामध्ये असलेले मासे आणि इतर मत्स्यजन्य पदार्थ जे लोकं खातात, अन्न म्हणून खातात, त्याची मोठ्या प्रमाणामध्ये निर्मिती करायची आणि मत्स्य व्यवसाय वाढवायचा. असं केल्यामुळे काय होतं, जास्त ह्या सगळ्याची निर्मिती होते. त्याला तुम्ही स्वतःच्या देशामध्ये पण देऊ शकता आणि इतर देशामध्ये एक्सपोर्ट करू शकता, निर्यात करू शकता. त्याला मत्स्य शेती म्हणतात. त्याच्यामध्ये अनेक माशांना तुम्ही रिअर करता. त्याला आपण काय बरं म्हणतो पीसी कल्चर इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये मत्स्य अ, उत्पादन तोच शब्द आहे. समुद्रातले मासे समुद्रातले मासे ह्याच्यावरती अनेक प्रकारचं आपण त्यांच्या पुनरुत्पादनाला मदत होईल असं काम केलं आणि याच्याकरता सरकारकडनं विशेष अनुदान पण होतं. म्हणजे ज्याला अशा प्रकारचा व्यवसाय करायचा आहे त्याच्याकरता सरकार आपल्याला मदत करते, की तुम्हाला करायचा असेल मत्स्य व्यवसाय तर तुम्ही ह्याच्यामध्ये सहभागी होऊ शकता आणि स्वतःचा एक छोटासा प्लॅन डेव्हलप करून ह्यांना मल्टिप्लाय करून विकू शकता.
अर्थात हे वाटतं तितकं सोपं नाहीये. पाणी बदललं, तापमान बदललं, की त्यांच्या जीवाला धोका असतो आणि ते सगळे मासे मरून जाऊ शकतात. तर त्याच्यामध्ये प्रॉफिट आहे तसा लॉस पण आहे किंवा त्याच्यामध्ये रिस्क पण आहे. पण ठीक आहे, हे व्यवसाय आहे. व्यवसायामध्ये रिस्की असतेच. मग हे फर्टिलायझर्स म्हणजेच काय? खतं. आपल्याला माहिती आहे की 2 प्रकारची खतं असतात. सेंद्रिय आणि रासायनिक. सेंद्रिय खतं जगातली सगळ्यात चांगली खतं असतात. सेंद्रिय पदार्थापासून बनलेली असतात. माती, कचरा, शेण, भाजीपाला, आपल्या घरातला कचरा, ह्या सगळ्यापासून बनलेलं जे काही सेंद्रिय खत असतं, ते वनस्पतीजन्य, प्राणीजन्य पदार्थांचं असतं. त्याच्यामुळे ते पूर्णपणे जमिनीमध्ये विघटित होतं आणि ते झाडांना कसदार बनवतं. दुसरी असतात रासायनिक खतं. त्याच्यामध्ये NPK फर्टिलायझर फार फेमस आहेत. नायट्रोजन, पोटॅशियम आणि फॉस्फरस या तिघांचा त्याच्यामध्ये उपयोग होतो. बाहेरनं तुम्ही टाकलेल्या ह्या NPK खतांमध्ये सगळेच्या सगळं काही वनस्पती ॲब्झॉर्ब करत नाही. पण त्याचा जास्त वापर केल्यामुळे आपली माती मात्र नक्की खराब होते. म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्याच ऑर्गॅनिक म्हणजेच काय, सेंद्रिय खतांचा वापर जास्त करायला पाहिजे. कीटकनाशके, वनस्पती किंवा आपली शेती जास्त प्रमाणामध्ये खराब होते किंवा त्याचं नुकसान होतं कारण की त्याच्यावरती अनेक प्रकारची कीड असते. साध्या आपल्या घरातल्या फुलझाडांना बघा ना तुम्ही, जास्वंद बघा किंवा मोगरा बघा किंवा कुठलंही छान फुलझाड तुमचं वाढलंय आणि त्याच्या खालच्या बाजूला बघा पानाची बारीक-बारीक काळ्या-काळ्या रंगाची अंडी असतील किंवा त्यांच्या अळ्या असतील. आपल्याला माहिती नसतं वरनं पान छान दिसतं आणि खाली ते लपलेलं असतं. ते आपल्या घरातल्या कुंड्यांचं झालं. तर आपल्या एवढ्या लांब ते लांब शेतामध्ये आपण इतकं काही-काही पीक घेतो. त्याच्यावरती किती-किती प्रकारचे किडे असतात. कारण त्यांचं पण अन्न आहे ना ते. मग तुम्हाला त्यांना मारायचं असेल किंवा त्याला प्रतिबंध करायचा असेल, तर तुम्हाला कीटकनाशकांचा वापर करावा लागतो. पुन्हा नैसर्गिक आहे आणि कृत्रिम आहे. कृत्रिम म्हणजे आपले केमिकलवाले आहेत. मग तुम्ही ऑर्गॅनिक म्हणजे सेंद्रिय इन्सेक्टिसाइड वापरले तर तुमच्या वनस्पतींना काही हानी होत नाही. पण हे मरतात. पण ते एक प्रकारचं विषच आहे. ते पाणी आणि अन्न ह्या मार्फत तुम्ही जेव्हा टाकता, स्पेशली केमिकल्सवाले, तर त्याचा काही ना काही परिणाम आपल्या शरीरावर पण होतो. म्हणूनच म्हणतात ना, भाज्या आणि फळं नेहमी धुवून घ्या. भरपूर पाण्याने स्वच्छ करा. कारण की त्याच्यावरती काहीतरी फवारणी केलेली असते. मग आहे ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे सेंद्रिय शेती. हे आपल्याला माहितीच आहे. आजकाल तुम्ही मार्केटमध्ये गेलात, भाजी घेण्याकरता गेलात, तर ऑर्गॅनिक फळं, ऑर्गॅनिक भाज्या म्हणून ₹10 ची जर मेथी मिळत असेल ना बाहेर, तर इथे कमीत कमी ₹50 ला विकतात. का? त्याच्यामध्ये केमिकल टाकलेले नाहीत. जर केमिकल टाकलेले नाहीयेत, तर ते तुमच्या पोटातही जाणार नाहीत. म्हणजेच काय? तुम्ही जास्त हेल्दी फूड खाताय, असा त्याचा अर्थ होतो. आणि ह्याची दिवसेंदिवस मार्केटमध्ये, बाजारपेठांमध्ये मागणी वाढते. लोकांचा ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा फार पॉझिटिव्ह आहे, की आमची तब्येत चांगली राहावी म्हणून आम्ही हे करतोय. ठीक आहे. आता आपल्याला हे माहितीये, की आपल्याला सेंद्रिय शेती करायची, पण ती कशी करणार तुम्ही? सगळ्यात पहिलं तर तुम्हाला तुमच्याच शेतामध्ये गांडूळ खत असेल किंवा सोनखत असेल असं टाकावं लागेल. बरोबर? कंपोस्टचा वापर करावा लागेल. तुम्हाला कुठलंच केमिकल टाकायचं नाही त्याच्यामध्ये. पण तुमचं पीक तर चांगलं यायला पाहिजे. ह्याच्याकरता तुम्हाला सगळ्याच्या सगळं सेंद्रिय जे काही माहिती आहे ते सगळं वापरायचं आणि आपलं पीक चांगलं टिकवायचं. नंतर जमिनीच्या सुपीकतेशी आणि पिकांच्या किडीच्या प्रादुर्भावाशी संबंधित अनेक प्रश्न आपल्याकडे असतात. त्याला आवर घालण्याकरता आजचा शेतकरी सेंद्रिय शेती करतो. चांगली गोष्ट आहे. त्याच्यामुळे आपलं मातीचा कस पण टिकून राहतो. येणारं पीकही चांगलं असतं. तब्येतीकरता पण चांगलं असतं आणि शिवाय त्याचा भाव पण चांगला असतो. म्हणूनच हे एक चांगलं पाऊल आहे. स्वागतार्ह पाऊल. नंतर आहे मधुमक्षिका पालन म्हणजे एपिकल्चर. आता हे बघा इथे तुम्हाला दिसतात त्या मधमाशा आहेत. या मधमाशांना असा तुम्हाला माहिती आहे मधमाशांचं जे जाळं असतं, त्यांचं जे घर असतं, ते असं षटकोनांचं असं जाळं असतं. हं. तसंच आपण ह्याच्यामध्ये जाळ्या बनवतो षटकोनी आकाराच्या लहान-लहान. त्यांच्या मधाचं जे पोळं असतं की नाही, तशा पद्धतीने हे आपण कृत्रिमरित्या बनवतो आणि ह्या मधमाशांना असं वाटतं की हे त्यांचं घर आहे. तर त्या फुलाबिलांवर जाऊन त्यांचा सगळा तो मध घेऊन येतात. म्हणजे त्यातलं सगळं जो अर्क आहे तो घेऊन येतात. मधुमाशा म्हणजे मधुमक्षिकांच्या लाळीबरोबर त्याची अभिक्रिया होते आणि त्यातनं जे मध बनतं ते जमा करतात आणि हे मध आपण काढून घेतो. बरोबर? म्हणजेच काय? माश्या मरत नाहीत. त्यांना राहण्याकरता आपण रेडीमेड जागा दिली आणि त्यातनं आपल्याला काय मिळालं? मध मिळालं. आता औषधी वनस्पतींची लागवड. आपल्या आजूबाजूला आयुर्वेद आणि आयुर्वेदाचे पदार्थ तुम्ही खूप ठिकाणी बघितले असतील. डॉक्टर्स पण आयुर्वेदिक खरे वैद्य असतात ते काढे देतात, चूर्णांची पाकिटे देतात. कारण की ते ह्याच्यामध्ये सगळा झाडपाला वापरलेला असतो. त्याची औषधं बनवतात. ते रोगमुक्त करणारं आणि मुळापासून मुक्त करणारं आपल्या देशातलं सगळ्यात जुनं
असं एक वरदान आहे आपल्या देशाला. आपल्याला माहिती आहे, की कोणत्या कोणत्या वनस्पतींमध्ये काय काय औषधी गुणधर्म आहेत. आपल्या देशातल्या खूप पुरातन लोकांना याचं ज्ञान होतं आणि त्याच्यामधून त्यांनी आयुर्वेद नावाचा एक खूप मोठा विज्ञानाचा गेट ओपन करून ठेवला आपल्यासाठी. तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्या औषधी वनस्पतींची लागवड करणं ही अतिशय खूप खूप चांगली गोष्ट आहे. मलाही वाटलं होतं माझ्या गार्डनमध्ये मी अशा वनस्पती लावाव्या आणि त्याच्यामधनं काहीतरी कोणतरी भलं व्हावं. बरोबर? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल, की लहान मुलांना छोटी मुलं असतात ना, एकदम छोटे न्यूली बॉर्न बेबीज त्यांना बाळगुटी देतात. त्याच्यामध्ये एक पाकीट मिळतं. तुम्ही आयुर्वेदिक दुकानात गेलात, की त्याला सांगायचं बाळगुटीचं पाकीट दाखवा. फक्त बघा, त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या रंगीबेरंगी, वेगवेगळ्या आकाराच्या असे लाकडासारखे पडलेले असतात काही-काही वस्तू त्या पिशवीमध्ये. त्याला सहाणीवर घासून त्याचं ते चाटणं बनवायचं आणि बाळाला द्यायचं. ठीक आहे? अशा पद्धतीने हे आपल्याकडे फार पूर्वीपासून करतात. लहान मुलांना सर्दी होऊ नये, ताप येऊ नये, पोट दुखू नये, ह्याची औषधं आहेत ती. आणि सगळ्या जुन्या म्हाताऱ्या आज्या-पणज्या ह्यांना माहिती होतं, की किती वेळा ते घोटलं, की बाळाला काय बरं वाटेल. आज बाळ खूप रडतंय का? मग 2 वेळा त्याला घोट बरं त्याच्यावरती असं सांगायच्या त्या. त्यांना त्याचं ज्ञान होतं, की हे किती प्रमाणामध्ये द्यायचंय बाळाला. हे आयुर्वेद आपल्या घराघरामध्ये होतं बरं का पूर्वी. आता आपण विसरलोय, पण परत त्याच्याकडे आपण जायला पाहिजे. मग पुढचं आहे फळ प्रक्रिया उद्योग. माझा सगळ्यात आवडता आहे आंबा. पण तो वर्षातनं एकदाच येतो. उन्हाळ्यामध्ये येतो. भरपूर येतो. सकाळ, दुपार, रात्र मी आंबेच आंबे जरी खाल्ले, तरी तो 1-1.5 महिना सोडला, तर वर्षभर मला आंबे दिसत पण नाही आणि मिळत पण नाही. मी म्हणते नॅचरल आंबे. तसं तर आजकाल वर्षभरामध्ये कुठेही काहीही मिळतं. मी त्याच्याबद्दल म्हणत नाही. जे नैसर्गिकरित्या पिकलेले सीझनल फळं म्हणतो ना आपण, त्या ऋतूची फळं. आंबा हा एकदाच खरं बनतो आणि एकदाच चांगला असतो. तो खाल्ला पाहिजे. पण वर्षभर मला आंबा हवा असेल तर मी कुठून मिळवेन? त्याच्याकरता त्या फळांवरती प्रक्रिया करून त्यांना जतन करून ठेवायचं. मग वर्षभर तुम्हाला कधीही खाता येतं. मग त्याला तुम्ही स्टोअर करून ठेवा, त्याच्यापासून काही पदार्थ बनवा आणि त्यातनं तुम्ही आंबा खा. एकूण एकच आहे. अशा सगळ्या प्रक्रिया करण्याकरता आपण जैवतंत्रज्ञानाचा वापर करतो. त्या फळांचे अर्क काढून घेतो. त्याच्यापासून चॉकलेट, सरबत, जाम, जेली, चॉकलेट्स, कोल्ड ड्रिंक्स काहीही तुम्ही बनवू शकता. त्याचं अगदी आंब्याची आंबावडी पण बनवून घट्ट करून वाळवून विकतात. किती भारी गोष्ट आहे. खूप महाग मिळतात त्या, पण त्या असतात ना तुम्हाला ॲटलीस्ट आंबा खाल्ल्याचा आनंद तर मिळतो. अशा पद्धतीने आपला हा धडा इकडे संपला. आता आपण नवा धडा सुरू करणार आहे, जो खूप सोपा धडा आणि मस्त धडा आहे, जो आहे सामाजिक आरोग्य. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे? सामाजिक आरोग्य आपण जरा इथून बघूया. अरे, आपत्ती व्यवस्थापन हा सगळ्यात शेवटचा धडा आहे. हा आपण आपलं सामाजिक आरोग्य झाल्यानंतर करूया. बघा, अ, तुम्हाला इथे दिसतंय? बरं. सामाजिक आरोग्यामध्ये आपल्याला आपण समाजाचा एक फार महत्वाचा घटक आहोत, हे लक्षात ठेवायला पाहिजे. समाज म्हणजे काय? आपल्या आजूबाजूला असलेले लोक आणि आपण. आपण सगळे मिळून समाज. बरोबर? मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. आपला जन्मच समाजामध्ये होतो. ज्या घरामध्ये आपण असतो, आपल्या घरामध्ये आपले आई-बाबा, आजी-आजोबा, कोणी ना कोणी नातेवाईक असतात, आजूबाजूला आपल्या लोकं असतात. विचार करा, की तुम्ही एकटेच एखाद्या खोलीमध्ये ते बिग बॉसच्या घरामध्ये तुम्हाला आठवतंय का? तो बिग बॉसचा जो गेम आहे, तो असाच फालतू गेम आहे ॲक्चुअली विचार केला तर. पण त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतं? एक घर आहे. त्या घरामध्ये अशीच कोणती वेगवेगळी लोकं येऊन राहतात. कोणाचं कोणाशी पटत नाही, कोणाचं कोणाबरोबर जमत नाही, तरी पण त्यांना एकत्र राहायचंय. त्यांना माहिती आहे, की त्यांना एकमेकांची गरज आहे. त्यांना जिंकायचंय, पैसे कमवायचे, जे काही असेल. पण विचार करून बघा, की तुम्ही तुमच्या घरापासून, तुमच्या लोकांपासून कुठेतरी लांब गेलाय आणि तुम्हाला तिथे अडकवून टाकलं. जसं ह्याच्यावरती खूप सारे पिक्चर आहेत, खूप साऱ्या वेब सीरीज आहेत आणि काही-काही खूप इंटरेस्टिंग चांगले चित्रपट आहेत. त्यातला एक चित्रपट तुम्ही खरं खरं बघाल, जो आहे लाईफ ऑफ पाय. एक मुलगा असतो. तो समुद्रामध्ये तो त्याच्या आई-बाबांबरोबर देश सोडून जात असतो आणि त्यांचं जहाज बुडतं. त्या त्याच्यामध्ये तो एकटाच वाचतो आणि समुद्रामध्ये तो एकटाच 5-6 महिने तरंगत राहतो. त्याचा जीव वाचवण्याकरता तो धडपड करतो. खूप चांगला पिक्चर आहे. खूपच चांगला पिक्चर आहे आणि त्याच्या छोट्या बोटीमध्ये त्याच्याबरोबर असतो एक वाघ. एका वाघाबरोबर एक मुलगा समुद्रामध्ये तरंगतोय. ही अशक्यपणे वाटणारी गोष्ट आहे. पण त्याच्या आयुष्यात खरं-खरं घडलेला तो प्रसंग असो. खऱ्या गोष्टीवर आधारित तो चित्रपट आहे. पण त्याचा अर्थ असा आहे, की मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे. त्याला जिवंत राहण्याकरता आजूबाजूला कोणी ना कोणीतरी पाहिजे. एकटं राहून ना माणसाला वेडसर झाल्यासारखं वाटतं.
एकटं राहणं ही चांगली गोष्ट नाही आपल्यासाठी. आपण म्हणतो काय एकटा एकटा बसलाय गुंब्यासारखा. बोलून जर 4 लोकांशी जाऊन ये, बोलून ये, 4 मित्रांना भेटून ये. बघा तुम्हाला तुमच्या घरामध्ये पण आई-बाबा हे सांगत असेल, सारखं एकाच खोलीमध्ये बसून एकच काहीतरी काम, नुसता अभ्यास, अभ्यास. जा ना जरा बाहेर चालून ये जरा 2 मिनिटं. हे म्हणतात ना आपल्याला. कारण की 4 लोकांना भेटून 4 गोष्टी करून आपल्याला बरं वाटतं. आपलं सामाजिक आरोग्य आहे ते. म्हणजेच काय आहे समजून घेऊ. बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे, की आपल्याच घरातल्या लोकांबरोबर, आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या आजूबाजूच्या लोकांबरोबर आपण ऐकतो, बोलतो, इंटरॅक्शन करतो. आपण आपापल्या दैनंदिन कामामध्ये नेहमी बिझी असतो. पण आपण सगळ्यांबरोबर असतो. आता मस्त आपल्याला दिलंय बघा, आपल्या वर्गातल्या मित्र-मैत्रिणींचा आठवडाभर निरीक्षण करा आणि त्यांना 3 गटामध्ये टाका. सगळ्यांशी खूप बोलणारे, कामापुरतं बोलणारे, अजिबात न बोलणारे. आमच्या वर्गामध्ये हे केलं असतं तर मी पहिल्या ग्रुपमध्ये आले असते. सगळ्यांशी भरपूर बोलायचं. एकदा तर तुम्हाला मी एक खरा-खरा किस्सा सांगते. एकदा काय झालं दिवसभर मी मी शाळेत नाही गेले आणि आत्ताचं सांगते बरं का, आत्ताची गोष्ट आहे. मी शाळेत गेले नाही. दिवसभर मी फार कोणाशी बोलले नाही. आपले लेक्चर्स वगैरे एवढंच फक्त काम झालं. घरातल्या लोकांशी पण मी तेवढ्यापुरतं तेवढं बोलले. संध्याकाळी मला असं फ्रस्ट्रेशन आलं म्हणलं शी. मी म्हटलं आता मी फोन करून कोणाशी तरी बोलते. माझा मुलगा मला म्हणाला, "आई, तुला सारखं कोणा ना कोणाशी तरी बोलायलाच पाहिजे का?" मी म्हटलं, "हो." जर मी बोलले नाही तर मी आजारी पडेन, असं मला वाटतं की मला बरं नाही. सो मला बोललं पाहिजे ही माझी गरज आहे. काही लोकांना बोलायला अजिबात आवडत नाही. तुम्ही विचारत, "काय रे तू बरा आहेस का?" "हं." एवढंच बोलतात. त्याच्याशी तुम्ही पुढे काय बोलणार? "जेवलास का?" "हं." आणि कामापुरतं बोलणारे लोकं. "अं, तुझा अभ्यास झालाय का? तुला माहितीये का हे कसं करायचं?" एवढंच बोलतात. "मला सांगशील का? मी इथपर्यंत गेले." बस. त्याच्या पुढचं मग तुम्ही खूप बोलणार असाल तर तुम्ही त्याची सगळी मदत करून टाकता. पण हा त्याचा स्वभाव असतो. खूप बोलणं आपला स्वभाव असतो किंवा अजिबात न बोलणं हाही आपला स्वभाव असू शकतो. आपल्याला बघायचं की आपण कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आपण स्वतः आणि आपल्या आजूबाजूचे. तुम्ही आता जरा तुमच्या घरामध्ये बघा, आई कोणत्या कॅटेगरीमध्ये येते, बाबा कोणत्या कॅटेगरीमध्ये, तुमचे लहान बहीण-भाऊ असतील किंवा मोठे बहीण-भाऊ ह्यांच्यापैकी कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात आणि तुम्ही कुठल्या कॅटेगरीमध्ये. घरामध्ये पण हे करून बघायला काही हरकत आहे. माझ्या घरातल्या 4 पैकी 3 माणसं आम्ही ह्या पहिल्या कॅटेगरीमध्ये येतो. खूप बोलायचं, सगळ्यांशी बोलायचं आणि खरं बोलायचं. सामाजिक आरोग्य, सोशल हेल्थ. आपल्या सामाजिक आरोग्यावरती परिणाम करणारे काही घटक असतात. सगळ्यात पहिलं असतं शिक्षण. खूप महत्वाचा घटक आहे बरं का. तुम्ही म्हणाल काय बोलताय? खरंच सांगते बघा. शिक्षणामुळे माणसाला आत्मविश्वास मिळतो, की मला काहीतरी माहिती आहे. 4 लोकांशी बोलण्याची माझ्यामध्ये क्षमता आहे. मला पण जग माहिती आहे. हा कॉन्फिडन्स असेल, तर तुम्ही कोणाशीही बोलू शकता. आर्थिक स्तर. आपण स्वतः आर्थिकरित्या सक्षम आहोत. काहीतरी पैसे कमवतोय. ही गोष्ट पण माणसाला कॉन्फिडन्स देते. असं सांगू नये, पण मी तुम्हाला खरंच सांगते. विचार करा बघा. आपल्या घरामध्ये ज्या घरांमध्ये तुम्ही बघितलं असेल, आई असेल किंवा आजी असेल, त्या जर घराबाहेर पडून पैसे कमवत नसतील, तर त्यांना बोलताना भीती वाटते बऱ्याचदा, की काय माहिती माझ्याहून जास्त शिकलेल्या बायका आहेत. बाहेर जाऊन पैसे कमवून आणणाऱ्या बायका आहेत. तिथे मी कसं बोलू? स्वतःचा एक कॉन्फिडन्स कमी होतो. उद्यानं. हं? आपल्या आजूबाजूला आपल्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या घटकांमध्ये उद्यान का दिलं असेल? मोकळी जागा आहे, झाडं आहेत, पक्षी आहेत, चांगलं प्रसन्न वातावरण असतं. अशा ठिकाणी गेल्यावरती आपल्या आरोग्यावरती, आपल्या सामाजिक आरोग्यावरती चांगला परिणाम होतो. मग आजूबाजूची सामाजिक आणि भौतिक परिस्थिती. तुम्ही कुठे राहता? तुमच्या आजूबाजूला कशा पद्धतीची लोकं राहतात? तुमची बिल्डिंग, तुमचं घर कुठल्या एरियामध्ये? तिथे सारखी कल, 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 कल भांडकुदळ लोकं राहत असतील, तर तिथली सामाजिक परिस्थिती, भौतिक परिस्थिती ही डोक्याला शॉक लावणारी असते. पण तुम्ही एखाद्या शांत ठिकाणी आहात, तिथे आजूबाजूला सगळे अभ्यासू लोकं आहेत किंवा चांगले लोकं आहेत. चांगली सोसायटी आहे तुमची. तुम्ही सगळे एकत्र येऊन चांगले सणवार एकत्र साजरे करता. तुम्ही एकत्र खेळता, गप्पा मारता. अशा ठिकाणी तुमची सामाजिक आणि भौतिक परिस्थिती तुम्हाला बळ देते. काहीतरी चांगलं करायला. परिसराचं सामाजिक वातावरण, पूर्ण एरिया हे मला बोलायची गरज नाहीये. आपल्या देशामध्ये अनेक शहरं अशी आहेत, अनेक वस्त्या अशा आहेत, जिथे सामाजिक वातावरण अतिशय गढूळ आहे. गटागटाचं राजकारण आहे, धर्माधर्माचं राजकारण आहे. पण त्या सगळ्याचा परिणाम माणसाच्या आरोग्यावर होतो, सामाजिक आरोग्यावर होतो. मी राहतो तिथे माझ्या डोक्याला तापच आहे, असं वाटायला लागतं. आणि मग मनामध्ये प्रश्न पडतात, की मी इथे सुरक्षित आहे का? माझं कुटुंब इथे सुरक्षित आहे का? आम्हाला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आम्हाला इथे मिळतील का? बरोबर? निवासाचं ठिकाण.
आपण कुठे राहतो ह्याच्यावरती पण अवलंबून आहे ना. की समजा मी राहते ते निवासाचं ठिकाण माझं छान मस्त डोंगराच्या जवळ आहे, निसर्गाजवळ आहे. भारी वाटतं मला एकदम मस्त वाटतं तिकडे. पाणी, मुबलक प्रमाणामध्ये पाणी, चांगलं स्वच्छ, चांगली जागा. स्वच्छतागृह आहेत का नाही आहेत? खूप साऱ्या ठिकाणी स्वच्छतागृह नसतात. लोकांना रेल्वे पटरीवर जावं लागतं किंवा आजूबाजूला असलेल्या मोकळ्या गावात, शेतामध्ये इकडे-तिकडे लोकं जातात. स्वच्छतागृह गरज आहे माणसाची. राजकीय वातावरण, दृष्टिकोन ह्याच्याबद्दल तर जितकं बोलावं तितकं कमी आहे. महाराष्ट्रामध्ये तर आपण गेल्या काही वर्षामध्ये असे काही राजकारणाचे पैलू बघितलेत, की आपल्याला अंदाज येऊ शकतो, की राजकारणाचा आपल्या आरोग्यावरती किती परिणाम होतो. राजकारण आपल्या हातात नाहीये. जे काही नियम, ज्या काही अटी किंवा ज्या पद्धतीने राजकारण सुरू असतं त्याच्यात आपण आपण काहीच करू शकत नाही. आपलं काम फक्त मतदान करणं आहे. मतदान केलं की आपल्या बोटावरती एक ठिपका आला की आपलं काम संपलं. जे मागचं, पुढचं, इकडचं, तिकडचं सगळं बाकीचेच लोकं बघतात, जे राजकारणात असतात. पण त्याचा परिणाम आपल्या सामाजिक आरोग्यावर होतो. आपल्या शासनाने एखादा चुकीचा निर्णय घेतला असं आपल्याला वाटलं तर आपलं डोकं फिरतं ना. आणि एखादी चांगली घटना घडली ज्याच्यामध्ये आपला राजकीय दृष्टिकोन एकदम सक्षम आहे. आमचा देश हे करणारच. असं म्हटलं की तुम्हाला घरातल्या घरात वाटतं काय भारी वाटतंय मला आज. तुम्हाला लक्षात असेल, हे उदाहरण देणं गरजेचं आहे. आपल्या देशावरती जेव्हा उरी आणि तुम्हाला माहितीये की ते बालाकोट वगैरे अशा ठिकाणी आपल्या ज्या सैनिकांवरती हल्ला झाला होता, भ्याड हल्ला झाला होता. आता ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला पण आपल्या देशावरती असाच अटॅक झाला होता. जेव्हा की जम्मू काश्मीर आपल्या देशातलं सगळ्यात चांगलं, आपल्या देशाचा ताज आहे ना डोक्यावरचा तो, मुकुट आहे. तिथे गेलेल्या आपल्याच हिंदू बांधवांवरती नाव विचारून, धर्म विचारून अटॅक केला. पण तेव्हा आपला देश एकत्र उभा राहिला, की हे चालणार नाही यांना. आणि मग जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं तेव्हा आपल्याला किती कौतुक वाटलं. आपण 2-3 दिवसाचं युद्ध केलं. 2च दिवस पुरे पडले. खरं 4 दिवसात सगळं संपलं. पण या 4 दिवसामध्ये आपल्याला काय भारी वाटलं, की आमचा देश कुठल्याही प्रकारचा असा मूर्खपणा आता खपवून घेणार नाही. हे राजकारणाचं वातावरण आपल्यावर परिणाम करतं. तुमच्या हातात असो अगर नसो तुम्ही ज्या देशात राहता, तिथलं राजकीय वातावरण तुमच्यावर परिणाम करतं. मैदान आपल्या आजूबाजूला मैदान असतात, मुलं खेळतात, पळतात. तिथे फिजिकल ऍक्टिव्हिटी होतात. तुम्ही खेळत नसता तरी पण तुम्हाला फ्रेश वाटतं. काय मस्त खेळतात मुलं. बरोबर आहे की नाही? समाजाकडून मिळणारी वागणूक. हं. आता हा मुद्दा वैयक्तिक मुद्दा आणि ह्याच्यावरती जसं मी म्हणाल तसं वैयक्तिक स्वभावाचा पण खूप मोठा वाटा आहे. खूप कमी बोलणारी लोकं जी असतात, एकतर त्यांच्याशी फार लोकं बोलत नाही. आपण वरती 3 प्रकारची लोकं बघितली ना, खूप कमी बोलणाऱ्या व्यक्तीशी तुम्ही काय बोलाल? म्हणून त्यांना असंही लोकं, ठीक आहे, तो आहे का आहे, नाहीये का नाही. टाळतात का? नाही. पण फार एंटरटेन नाही करत त्यांना किंवा त्यांची भीती वाटते, काय माहिती काय करून ठेवेल. त्याच्याबद्दल फार माहिती नसते. त्याच्याशी वागता बोलताना एक प्रकारचं डिस्कम्फर्ट असतं. समाजाकडून मिळालेली वागणूक आपल्या स्वभावामुळे असू शकते किंवा समाजाकडून मिळालेली वागणूक समाजाच्या दृष्टिकोनामुळे पण असू शकते. आता तुम्हाला उदाहरण सांगते मी. एखादा रस्त्यावरचा गरीब मुलगा आहे. तो भिकारी नाहीये. त्याचे कपडे खराब खराब आहेत किंवा तो अं, काय बरं म्हणतो माती-बिती लागली आहे त्याच्या अंगाला. कदाचित एखादं काहीतरी कष्टाचं काम करून आला असेल. पण जर तो तिकडे एखाद्या गाडीच्या बाजूला गेला आणि त्या गाडीतल्या माणसाला असं वाटलं, की हा भिकारी आहे. तर तो त्या माणसाला त्या मुलाला काय म्हणले, "चल पळ इकडनं. चल जा. भीक मागायला येऊ नको." तो मुलगा भिकारी नाहीये. पण तो तसा दिसतोय किंवा तसा त्याचा ओव्हरऑल गेटअप असेल, तर त्याला तशी वागणूक मिळाली, की मी तर भिकारी नाही, तरी पण याने मला का पळवलं इकडनं? किंवा उगाच, "गरीब आहे का? हे घे, तू खा." त्याला नको असेल. त्याला तुमच्या सहानुभूतीची गरज पण नसेल. पण तुमची जी तुम्हाला मिळालेली वागणूक आहे इतरांकडनं, ती आपल्याला खूप काही शिकवते. त्याचा परिणाम आपल्या सामाजिक आरोग्यावर होतो. आपण समाजाबरोबर असतो, तेव्हा आपण कसे वागतो ह्याच्यावर होतो. सामाजिक सुरक्षितता. मगाशी मी तुम्हाला जे म्हणले, तुम्ही राहता त्या ठिकाणी तुम्ही सुरक्षित आहात का? तुमचं कुटुंब सुरक्षित आहे का? हा विचार तुमच्या डोक्यामध्ये सारखा असेल, तर तुम्ही कसं काय स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं, स्वतःच्या भल्याचं प्लॅनिंग करू शकता. कधीही कोणी येईल आणि आम्हाला मारून जाईल अशी भीती असेल, सामाजिक असुरक्षितता असेल, तर तुमचं घरातनं बाहेर निघणं, तुमचे विचार करणं, तुमचं लोकांशी कम्युनिकेट करणं सगळ्यावरती प्रश्न येईल. तुम्हाला समजत असेल मी काय म्हणते. आपण 10वीत आहोत आता आणि आपल्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी आपण बघतो, वाचतो, ऐकतो. बातम्या माहिती असतात आपल्याला. सामाजिक सुरक्षितता आपल्या देशातला किती भयंकर मुद्दा आहे. तुम्ही समजून घ्या ही गोष्ट.
परिवहन सुविधा. अरे काय आमचं गाव तुम्हाला सांगते का टोकावरती आहे. इकडनं पुढे डोंगर आहे, इथे खाली नदी जाते. पण आमच्या गावात एकच बस आहे. दिवसाला एकच बस. शहरात जायचं असेल तर एकाच बसने जायचं. मग दिवसभर आम्ही कसं जाणार? खूप अडतं आमचं काम. नाहीतर मग गावामध्ये एखादी टू व्हीलर असेल, तो कोण जाणार असेल तर त्याच्याबरोबर मला जाऊ. परिवहन सुविधा. आपला देश खरंच प्रगती करतोय आणि हे तुम्हाला मी सांगते. तुम्ही आजकाल बघा, कुठेही बघा. तुम्ही कुठेही जा, रस्त्याचं काम सुरू आहे. छोट्यात छोटी गावं आता मोठ्या शहरांना जोडली जातात. आपल्या स्वातंत्र्यानंतर इतक्या वर्षांनंतर आता हे काम होतंय. खरं तर ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये आपला देश देश होता तिथेच ठप्प पडला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सुरुवातीला आपल्या देशासमोर खूप अडचणी होत्या. असेच सोडून गेले होते ब्रिटिश आपल्याला, उघडे नागडे, आहे तसे करा. हो की नाही? आणि शिवाय त्याच्यावरती आपल्या आपल्या समाजावरती तेव्हा त्यांचा फार मोठा प्रभाव होता. त्यांच्या सिस्टीम फॉलो करत, करत, करत आपण चुका करत, करत शिकलो. पण पुढची खूप वर्ष आपण फक्त चुकाच केल्या. आणि त्याच्यामुळे आपला देश होता तिथेच अडकला. म्हणजेच विकसनशील देश, विकसनशीलच राहील. विकासाच्या टप्प्यावर जाण्याकरता तुम्हाला काही गोष्टी पटापट बदलाव्या लागतात, निर्णय घ्यावे लागतात. नशीब ते आता होत आहेत. परिवहन सुविधा आजूबाजूला तुम्ही बघा. कुठे तुम्ही बघा. रस्त्यांचं काम चालू आहे, रस्ता रुंदीकरणाचं काम. त्याच्यामुळे त्रास होत आहेत आपल्याला. पण एकदा हे सगळं संपलं, की आपल्या सगळ्यांचे वेळ आणि एकमेकांना भेटणं. मला बिझनेस करायचा आहे, पण मला माझ्या गावातनं माल दुसरीकडे पोहोचवायला रस्ताच नसेल तर काय डोंगराचा बिझनेस करणार आहे मी? माझं काम अडलं ना तिथे. माझ्या सामाजिक आरोग्यावरती ह्या भौतिक त्रासांचा परिणाम झाला. सो ते मॅटर करतं. शिक्षण आणि नोकरीसाठी मिळणाऱ्या संधी. मी ज्या गावात राहते, अहो इथे काही नाही हो. इथे काहीच नाही आम्हाला. शहरात जावंच लागतं. इथे ना नोकरी मिळते, ना काही उपयोग आहे. इथे काही कंपन्या नाही, ना काही दुसरं पण नाही. काम कुठे करणार आम्ही? कुठं की शेतामध्ये किती दिवसभर बसून राबणार आहे? किती मिळतं पोटाला त्याच्यामध्ये? असं तुम्ही जर कुठे ऐकलं, त्यात काही चुकीचं नाही. मी खरंच सांगते तुम्हाला गावामध्ये किंवा एखाद्या छोट्याशा ठिकाणी जिथे काही फार संधी उपलब्ध नाहीयेत, तर तुम्हाला कुठल्याच संधी पुरेशा मिळत नाहीत. काही-काही त्या गावांमध्ये फक्त 4थी पर्यंत शाळा आहे. छोट्या-छोट्या असतात ना, 15, 20, 50 घरांच्या छोटे-छोटे वाड्या असतात त्या वाड्या. तिथे एवढ्या छोट्या-छोट्या वाड्या वस्त्यांमध्ये फक्त 4थी पर्यंत शाळा असते. 4थीच्या पुढे त्या मुलांना दुसऱ्या गावात जावं लागतं शिकण्याकरता. तिथे तुम्हाला शाळाच इतकी छोटी, तिथे बाकीच्या गोष्टी काय असतील? एखाद्या घरामध्ये छोटंसं दुकान असतं, तिथेच तुम्हाला सगळं काय ते बिस्किटं पाहिजे तर तिकडे, साखर पाहिजे तिथे असं छोटंसं एखादं दुकान असतं. फार मोठंही काही नसतं. घरच कमी असतात त्याच्यामुळे, गरजा कमी असतात. बाकी सगळ्या गोष्टींसाठी त्यांना दुसरीकडे जावं लागतं. आणि मग काहीतरी ताण येतो. व्यक्तीच्या मूलभूत गरजांची पूर्तता. अन्न, वस्त्र, निवारा, औषधोपचार. ह्या सगळ्या गोष्टी जर माणसाला योग्य आणि चांगल्या मिळाल्या, तर तरच तो दुसऱ्या गोष्टींचा विचार करतो. 2 वेळचं पोटच जर माणसाचं बरोबर भरलं नाही, अंग झाकता येईल व्यवस्थित, असे कपडे नसतील, राहायला चांगलं घर नसेल, हं, तब्येत चांगली राहावी म्हणून चांगली औषधं मिळत नसतील, तर तो काय समाज कल्याणाचा विचार करेल? आधी स्वतःच्या गरजांचाच विचार करेल ना, मी माझं पोट कसं भरू? 2 पैसे जास्तीचे कसे कमवू? हे ज्या माणसाचं ऑलरेडी पहिलं चक्र पूर्ण झालं असतं, तेव्हा तो दुसऱ्या गोष्टीकडे जातो, की आता मी समाजाला काय देऊ? बरोबर? मला लागणाऱ्या गोष्टी माझ्याकडे असतील, तरच मी दुसरा विचार करेन, की आता माझा समाजाला देण्याची वेळ आहे, आता मी कसं देऊ? हा दुसरा टप्पा असतो. म्हणजे ह्या सगळ्या घटकांचा परिणाम आपल्या सामाजिक आरोग्यावर होत असतो. महत्वाचे घटक आहेत आणि सगळ्याच्या सगळ्या आपल्या आयुष्याशी निगडीत आहेत. आपण त्यांच्याबद्दल ऑलरेडी बोललो. ह्यांच्याबद्दल तुम्ही फक्त एकाच पैलूचा विचार वरीलकृत केला, तर एखाद्या व्यक्तीची इतर व्यक्तींशी असणारे संबंध स्थापन करण्याची क्षमता म्हणजे सामाजिक आरोग्य. तुमचं सामाजिक आरोग्य तुम्ही इतरांशी कसे वागता, कसे बोलता ह्याच्यावरती अवलंबून असतं. बदलत्या सामाजिक परिस्थितीनुसार स्वतःचे वर्तन अनुकूल करता येणं हेच सामाजिक आरोग्याचं लक्षण आहे. आता तुम्हाला याचं मी सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगते. एखाद्या मुलीचं लग्न होतं, ती स्वतःचं घर सोडून दुसऱ्यांच्या घरी जाते. अरे स्वतःच्या घरात आपण सगळेच राजे असतो. आपल्या घरामध्ये आपल्याला फुलासारखं जपतात असं म्हणतात. असं काही होत नाही. भांडणं सगळ्यांच्या घरात होतात. आई-बाबांशी आपलं भांडण होतं, बहीण-भावांशी आपलं भांडण होतं, आजूबाजूच्या लोकांशी सगळं पटतं तसं नाही. पण तरी आपल्या घरामध्ये आपला हक्क असतो. माझं घर आहे ते. मी काही पण करेन, कधी पण उठेन, कुठेही काय ठेवेन. हे स्वातंत्र्य असतं. जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरी जातो, आपल्या सगळ्याच गोष्टींवरती प्रश्नचिन्ह असतं.
असं का घातलं, हे का खाल्लं, इथे का गेली, त्याच्याशी का बोलली. त्या बदलत्या सामाजिक परिस्थितीप्रमाणे तुम्हाला जुळवून घेता येत आहे का? ते तुमचं घर नाही, ते तुमच्या घरातली माणसं नाही, तिथे आजूबाजूला कोणीच तुमच्या ओळखीचं नाहीये. असं इमॅजिन करा की एका गावातून लग्न करून ती मुलगी दुसऱ्या गावातच गेली, काहीच ओळखीचं नाही. तर तिथे असलेल्या नवीन परिस्थितीप्रमाणे तिने स्वतःला बदललंय का? बदललं असेल तर ते तिच्या हेल्दी सामाजिक आरोग्याचं लक्षण आहे. ती हेल्दी आहे, तिला माहिती आहे कोणाबरोबर कसं ऍडजस्ट करायचं. आणि महिला या बाबतीमध्ये खूप स्मार्ट असतात, त्यांना माहिती असतं कोणाशी कसं वागायचं, कोणाशी कसं नाही वागायचं. तर सामाजिक आरोग्य उत्तम असणाऱ्या व्यक्तिमत्वाला खंबीर, तुम्ही बघू शकता ते त्यांचे डिसिजन बरोबर घेतात. त्यांच्याकडे मित्र आणि नातेवाईकांचा खूप मोठा संग्रह असतो. त्यांना त्यांचे मित्र मैत्रिणी असतात, समवयस्क असतात. एकटेपणाने त्यांना वेळ घालवण्याकरता माहिती असतं की मला काय करायचंय. त्यांचा इतरांवर विश्वास असतो, आदर असतो आणि त्यांना इतरांना आहे तसं स्वीकारण्याची शक्ती त्यांच्यामध्ये असते. म्हणजेच काय? तुम्हाला उदाहरण सांगते एखाद्या बेस्ट, चला माझ्या बाबांचं उदाहरण सांगते. माझे बाबा एकदम बेस्ट आहेत. कारण माझे बाबा आहेत म्हणून नाही सांगत आहे मी. त्यांचे सगळ्या वयातले मित्र-मैत्रिणी आहेत. जसे माझे आहेत. छोट्या मुलांपासून म्हाताऱ्या आजींपर्यंत सगळे माझे मित्र-मैत्रिणी आहेत. अनेक लोकांशी बोलायचं आणि त्यांच्याशी चांगलं बोलायचं, आदरपूर्वक बोलायचं. प्रत्येक माणसाला स्वतःचा एक रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. छोट्या मुलांना पण द्यायला पाहिजे. कारण ते त्यांची आयडेंटिटी आहे. तो दिला, की समोरची व्यक्ती पण आपल्याशी बोलते. काहीतरी तरी बोलते. तुम्ही विचाराल त्याचं उत्तर देते. तुम्ही आनंदी असाल तर समोरचे पण तुमच्याशी आनंदाने बोलतात. तुम्ही वैतागलेले भांडकुदळ असाल तर लोकं तुमच्या पण कानाखालीच मारतील. बरोबर की नाही? तुम्ही जे लोकांना द्याल तेच लोकं तुम्हाला परत देतात. तुम्ही तुमच्या व्यक्तिमत्वामधला खंबीरपणा दाखवता जेव्हा तुम्ही वागता, बोलता. तुमच्या कृतींमधनं ते दिसतं, की तुम्ही किती कॉन्फिडंट आहे. बरोबर? आणि तुम्ही इतरांशी कसे वागता? कामापुरते वागता? नुसतं कामापुरतं गोड बोलता का लाईफ टाईम रिलेशन मेंटेन करता? चांगली मैत्री करता इतरांशी. ह्याच्यावरती तुमचं सामाजिक आरोग्य सगळ्यात पहिल्यांदा अवलंबून असतं. तुम्ही चांगलं वागा, आनंदी राहा. तुमच्यामुळे तुमच्या आजूबाजूचे सगळे लोकं आपोआप आनंदी होतील. तुम्ही त्यांना बदलू नाही शकत. तुम्ही स्वतःला कंट्रोल करू शकता. आणि तुमचं सामाजिक आरोग्य तुमच्याच हातात असतं आणि तुमच्यामुळे इतरांचं सामाजिक आरोग्य सुद्धा खूप परिणाम करत असतं. आज आपण थांबूया इथे. सामाजिक आरोग्य धोक्यात आणणारे घटक कोणते कोणते असतात? ते आपण पुढच्या वेळेला बघू. त्याच्यामध्ये आहे मानसिक ताणतणाव. खूप महत्वाचे विषय आहेत बरं का हे सगळे. मग आहे व्यसनाधीनता. मग आहेत दुर्धर आजार आणि मग त्यानंतर प्रसार माध्यमे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिवापर केल्यामुळे काय काय होतं ते सगळं. हा सगळा धडा आपला पुढच्या लेक्चरला संपेल. त्यात काही फार वेळ लागणार नाही, पण हे सगळे सगळे इंटरेस्टिंग मुद्दे आहेत, जे आपल्या आजूबाजूला आपण बघतो आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या आयुष्याची सोय पूर्ण होत नाही. सायबर गुन्हे हा तर तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे असा विषय आहे. ताणतणावाचं व्यवस्थापन कसं करायचं? ताणतणाव कोणाच्या आयुष्यात नाही आहेत. अरे नुकतं जन्माला आलेल्या बाळाला पण ताण असतो, की अरे नक्की काय चाललंय? आज माझं पोट का दुखतंय? मला त्याच्या धड्यामध्ये दिलेलं आहे. पुढच्या वेळेला हे आपण बघू आणि मग आपला शेवटचा धडा आपत्ती व्यवस्थापन त्याच्याकडे जाऊ. आज आपण थांबूया इथे आणि पुढच्या वेळेला ह्या धड्याला आपण शेवटाकडे जाऊया. थँक यू सो मच.